मिशन शौर्य 2019च्या शुभाशीर्वाद सोहळ्यात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या सोहळ्यासाठी माननीय श्री UPS मदान, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य उपस्थित राहणार आहेत. मनीषा वर्मा, प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग. मी सर्व मान्यवरांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित मिशन शौर्य 2019 या मोहिमेच्या शुभाशीर्वाद सोहळ्यात सर्व मान्यवरांचे आणि तुम्हा उपस्थितांचे पुन्हा एकदा स्वागत. माननीय श्री UPS मदान, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करण्याची विनंती मी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांना करते. आदिवासी विकास विभागाचे सहसचिव सुनील पाटील यांना विनंती करते त्यांनी मिशन शौर्य 2019चे प्रशिक्षक अविनाश देवस्कर आणि बिमला देवस्कर यांचं स्वागत करावं. यानंतर एव्हरेस्ट मोहिमेसाठी निघालेल्या या वर्षीच्या आपल्या 4 कन्या हेमलता गायकवाड, चंद्रकला गावित, अंतुबाई कोटनाके आणि सुषमा मोरे यांचं स्वागत करण्याची विनंती मी उपसचिव आदिवासी विकास विभाग लक्ष्मीकांत ढोके यांना करते. यानंतर या पथकातील इतर विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची विनंती उपसचिव आदिवासी विकास विभाग सुभाराव शिंदे यांना करण्याची विनंती करते. आदिवासी विकास विभागाच्या वतीने मिशन शौर्य या मोहिमेला 2018 मध्ये प्रारंभ झाला. आज यंदा या मोहिमेचं दुसरं पर्व. गेल्या वर्षी 5 विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट मोहीम सर करत सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि आता गेल्या 9 महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर हे 11 आदिवासी विद्यार्थी एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज आहेत. गेल्या कित्येक महिन्यात खूप खडतर प्रशिक्षणाला सामना यांनी केला आहे आणि म्हणून या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लेखक अरुण शेवते यांच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. अरुण शेवते म्हणतात, उन्हाळ्यात जमिनीला तडे जातात म्हणून जमिनीचं महत्त्व कमी होत नाही. उलट हजारो हात नांगरणीसाठी पुढे येतात. हजारो डोळे मृगाच्या पावसाची वाट पाहतात. आपल्या दुःखाचं आणि मनाचंही तसंच आहे. वर्तमान काळाने भविष्याला हादरे दिले म्हणून भविष्यकाळ रुसून बसत नाही. त्याला त्याचा इतिहास घडवायचा असतो. बिया पेरीत जाणं हा मनाचा धर्म असला की एक ना एक दिवस आपल्या तळ्याकाठी गुलमोहराची फुलं स्वागतासाठी उभी राहतील. आपण कुणाच्या स्वागतासाठी जायचं याची ओढ गुलमोहरालाही असते. मिशन शौर्य 2019च्या या मोहिमेत अनेक खडतर आव्हानं या विद्यार्थ्यांनी पेललीत, पण प्रयत्नांची बीज पेरण्याचा मनाचा धर्म त्यांनी सोडला नाही आणि याचंच फलित आजच्या या शुभाशीर्वाद सोहळ्यात तुमच्यासारखे उपस्थित मान्यवर यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत.
यानंतर आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांना मी विनंती करते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. व्यासपीठ पर बैठे हुए सम्माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य श्री यूपीएस मदान सर, उनके साथ बैठे हुए जिन बच्चों को गुरु के रूप में और पिता और माँ के रूप में जिन्होंने उनको संभाला और संवारा और यहाँ तक पहुँचाया, ऐसे कोचेस हमारे मिस्टर अविनाश देवस्कर और विमला जी, और मेरे मिशन शौर्य 2019 के ये मेरे 11 यंग चैम्पियंस. आज मैं प्रास्ताविक देते समय जानबूझकर हिंदी में बात करूँगी. उसका कारण ये है कि यहाँ से आगे की यात्रा ये जो बच्चे करने वाले हैं, इनकी ट्रेनिंग का ये हिस्सा है कि ये हिंदी में बोलें, क्योंकि इनको आगे की यात्रा जब ये अपने शेरपाओं के साथ करेंगे तो इनको वहाँ पर अपनी मराठी छोड़कर हिंदी में बात करनी है, और ये बच्चे ऑलरेडी उसका प्रशिक्षण पा रहे हैं. मिशन शौर्य की संकल्पना जैसे आपको मालूम है पिछले साल हुई, जब 5 बच्चे हमारे मनीषा, कविदास, उमाकांत, विकास, ये सभी बच्चे जब हिमालय की चोटी पर तिरंगा फैलाकर आए और पूरे देश ने इनकी दखल ली, माननीय प्रधानमंत्री महोदय, माननीय राष्ट्रपति, सभी ने उनका सम्मान किया, और उन्होंने आदिवासी समाज को ही नहीं, महाराष्ट्र राज्य को ही नहीं, पूरे जग को चौंका दिया. क्योंकि ये ग्रामीण भाग के, दुर्गम भाग के, चंद्रपुर ज़िले के विभिन्न आश्रम शाला के बच्चे थे ये 5, जिन्होंने ट्रेन में भी कभी सफ़र नहीं किया था, कभी पहाड़ नहीं देखे थे, किसी तरह का एडवेंचर स्पोर्ट्स नहीं किया था. और ऐसी परिस्थिति में महज 7-8 महीने की ट्रेनिंग लेके जिस एवरेस्ट को फतेह करने के लिए प्रोफेशनल माउंटेनियर्स कई साल तक प्रैक्टिस करते हैं, ऐसे हमारे अद्भुत बच्चों ने ये 7 महीने की ट्रेनिंग में जब सफलता पाई तो ये सच में सबके लिए चौंकाने वाली बात थी. लेकिन हमें ये पहले से ही, हम चुपचाप इनका प्रशिक्षण कर रहे थे, डिपार्टमेंट की तरफ से वातावरण बना रहे थे, इनकी पूरी तैयारी देखभाल कर रहे थे. लेकिन हमें ये विश्वास था, हमारी ये गहन आस्था है जो कायम है, जो कायम रहेगी आदिवासी विकास विभाग की, कि आदिवासी युवा समाज में जो एक सामर्थ्य है, अगर उसको भरपूर अवसर दिया जाए, उसको प्रशिक्षण दिया जाए, तो वो कुछ भी कर सकते हैं. They can turn impossible into possible, and this is what these young champions have shown to us. उसी मिशन शौर्य की जो एक बोल्ड, टू ड्रीम बिग एंड बोल्ड, ये जो संकल्पना थी, उसी की दूसरी श्रृंखला में आज ये हमारा सेकेंड कोहर्ट एक्सपेडिशन के लिए जा रहा है. इस बार हमने पूरे राज्य से चयन किया. 1100 जो हमारे अनुदानित एडेड और गवर्नमेंट आश्रम स्कूल्स हैं, उनमें जिन बच्चों ने राज्य क्रीड़ा स्पर्धा में प्रतिभावान अपना प्रदर्शन दिखाया, जिनकी मानसिक और शारीरिक क्षमता एक्सपर्ट्स ने जांची, उनमें से चुने हुए बच्चे अब ये फाइनल स्टेज तक पहुँचे हैं. इससे पहले इनका बहुत ही कठोर प्रशिक्षण हुआ है. भोंगीर हैदराबाद में इनको रॉक क्लाइंबिंग कराई गई. उसके बाद उनको हिमालय माउंटेनियरिंग इंस्टीट्यूट में दार्जिलिंग में इनको बेसिक माउंटेनियरिंग का प्रशिक्षण दिया गया. सिक्किम में उनको एडवांस प्रशिक्षण दिया गया. ये अपने अनुभव में आपको थोड़ा बहुत उसके बारे में बताएंगे. और लेह लद्दाख की जो कड़कड़ाती ठंड थी, उसमें उनको हाई ऑल्टीट्यूड में एक्लेमेटाइजेशन, कैसे वातावरण में रह सकते हैं, इस तरह के प्रशिक्षण दिए गए. इसके अलावा जो भी वहाँ पे जोखिम, टीम वर्क, रेस्क्यू ऑपरेशंस और तमाम स्किल्स जो इस तरह के एक्सपेडिशन में चाहिए, इन बच्चों को उन सभी से वाकिफ़ कराया गया है, उन सभी की ट्रेनिंग दी गई है. आपका बहुत सारा समय ना लेते हुए मैं बस ये जो हमने शुभाशीष सोड़ा रखा है आज, वो इसी बात के लिए है
कि यहाँ पे बैठे हुए जो भी लोग हैं वो मन से इन बच्चों की मेहनत जो इन्होंने की है और जिस निडरता के साथ ये लोग अपने देश का नाम ऊंचा करने निकले हैं इतना बड़े ध्येय लेकर, उसको आप आशीर्वाद दें कि ये सफल होकर सुरक्षित होकर वापस आए और हम इससे भी भव्य तरीके से इनका स्वागत करें अपने दिल से। और मुझे उम्मीद है कि ये जो मिशन शौर्य की यात्रा है ये सिर्फ एक एवरेस्ट की चढ़ाई नहीं है, ये एक परिवर्तन की यात्रा है। उनके व्यक्तित्व में भी परिवर्तन, और जैसे दुनिया आदिवासी समाज को देखती है कि वो बैकवर्ड हैं, उनको कुछ बाहर की मदद चाहिए, उस दृष्टिकोण में भी परिवर्तन की ये यात्रा है, जिससे कि ये जो होनहार युवा लोग हैं ये अपने पराक्रम से, अपनी मेहनत से, अपनी दृढ़ संकल्प से ये दुनिया को दिखा सकते हैं कि ये इनमें जो नेतृत्व के गुण हैं, इनमें जो अनुशासन है, प्रियता है, इनमें जो कुछ कर दिखाने का हौसला है, ये आगे आने वाले वर्षों में अपने आदिवासी समाज और हमारे पूरे देश के लिए बहुत कल्याणकारी और महत्वपूर्ण रोल अदा करेंगे। इन्हीं शब्दों के साथ मैं इनको शुभकामना देती हूँ और स्वामी विवेकानंद का वो स्टेटमेंट याद दिलाना चाहती हूँ, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरानि बोधत, अराइज अवेक एंड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड, यू हैव फार टू गो, गॉड ब्लेस यू, थैंक यू। मिशन शौर्यची ही पार्श्वभूमी आपण समजून घेतली असली तरी या मिशन शौर्य मोहिमेचा नेमका प्रवास कसा होता, त्यांची निवड प्रक्रिया आणि त्यांचं प्रशिक्षण कसं झालं याची एक ध्वनी चित्रफित आपण पाहणार आहोत। सतह से शिखर का सफर अक्सर किस्से, कहानियों या किंवदंतियों में सुना जाता है। ये बंद आंखों से देखे जाने वाले सपने जैसा है, पर महाराष्ट्र सरकार के आदिवासी विकास विभाग की कोशिश से ये सपने आज साकार हो रहे हैं। 7 अप्रैल 2019, इस साल ये महज एक आम तारीख नहीं बल्कि एक ऐसी यादगार तारीख में शामिल होने जा रही है जब महाराष्ट्र के कुछ आदिवासी जांबाज छात्र अपने और अपने देश के लिए एक नया इतिहास रचने जा रहे हैं। ये दिन है मिशन शौर्य 2019 के आखिरी पड़ाव के आगाज का, मिशन एवरेस्ट तक चढ़ाई के अंजाम का। गांव में तो मैं छोटे छोटे पेड़, बड़े बड़े पेड़ में तो बहुत चढ़ती हूँ, इसलिए मेरा सिलेक्शन तालुका स्तर, जिला स्तर हुआ। फिर उन्होंने मुझे वर्धा कैंप में भेजा और सच में वो मेरा स्वप्न, मेरे ड्रीम्स पूरा होने जा रहा है माउंट एवरेस्ट चढ़ने का, तो मुझे बहुत खुशी हो रही है। महाराष्ट्र के 11 आदिवासी छात्र अपने अटूट संकल्प, अदम्य साहस और कुछ कर गुजरने के जज्बे के साथ विश्व के सर्वोच्च शिखर पर अपने शौर्य की नई गाथा लिखने को बेताब है। हमारे लिए आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन ने इतना कुछ किया है, तो हम जरूर जाएंगे और हमारा जो तिरंगा है वो एवरेस्ट पे लहराएंगे। आदिवासी विकास विभाग की पहल से मेलघाट, पांडरकवड़ा, पालघर, नासिक और धुले जैसे दुर्गम इलाकों की आश्रम शालाओं के आदिवासी छात्र एवरेस्ट की बुलंदियों को छूने का साहस कर रहे हैं। इसी मिशन के तहत आदिवासी विकास विभाग द्वारा 2018 में मिशन शौर्य की कल्पना की गई और 16-17 मई 2018 को आश्रम शालाओं के 4 लड़कों और 1 लड़की के दल ने बर्फ से ढके एवरेस्ट शिखर की श्वेत चादर पर भारतीय तिरंगा लहराकर इतिहास के पन्नों पर नई इबारत लिखी। मिशन शौर्य 2019 के तहत 1000 से भी ऊपर शासकीय एवं अनुदानित आश्रम स्कूलों से 203 छात्रों का चयन किया गया। वर्धा से इन 203 विद्यार्थियों का सफर शुरू हुआ। हैदराबाद के भोंगीर में इन्होंने अपने नंगे हाथों से चट्टानों पर चढ़ाई करने का हुनर सीखा। वहीं दार्जिलिंग के हिमालयन पर्वतारोहण संस्थान में स्नोक्राफ्ट, आइस क्राफ्ट के साथ साथ
अधिक ऊंचाई पर कम ऑक्सीजन वाली जगह पर सांस लेना न केवल सिक्किम के इंडियन हिमालयन सेंटर फॉर एडवेंचर एंड इको टूरिज्म में तूफानी बर्फ, मुश्किल बर्फीले रास्ते और कई बचाव तकनीक की शिक्षा इन्होंने ली। लेह लद्दाख की रूह कपा देने वाली ठंड में रहने और जमी हुई नदियों पर चलने का कारनामा भी इन्होंने कर दिखाया। चाहे शून्य से नीचे 35 डिग्री के तापमान में रहना हो या 20,000 फुट की चढ़ाई चढ़नी हो, इन युवाओं ने अपनी हिम्मत, काबिलियत और दृढ़ इच्छा शक्ति से सब बाधाओं को पार किया है। यूं तो लोग एवरेस्ट चढ़ाई के लिए सालों साल प्रशिक्षण लेते हैं, परंतु इन आदिवासी छात्रों ने महज 9 महीनों के कड़े प्रशिक्षण से खुद को एवरेस्ट पर चढ़ने के काबिल बनाया है। छोटे छोटे गांव से आए इन युवक युवतियों की आंखों में चमक, होंठों पे एक मुस्कान और चेहरे पे भरपूर आत्मविश्वास है। मिशन शौर्यच्या माध्यमातून आदिवासी मुलांना काही हवं असेल तर तो एक त्यांना अवसर हवा आहे आणि तो अवसर आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे देण्यात येत आहे। एवरेस्ट के शिखर पर फतह पाना उनका अंतिम लक्ष्य नहीं है, बल्कि ये तो एक लंबी यात्रा की शुरुआत भर है। मेरी मन से ये शुभकामना है और ईश्वर से प्रार्थना है कि हमारे ये बच्चे यश प्राप्त करें, सुरक्षित वापस अपने घर आएं और अपने जीवन में एवरेस्ट से भी ऊंची उपलब्धियां प्राप्त करें। हम होंगे कामयाब एक दिन, त्या जोरदार टाळ्या या सगळ्या 11 शूर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी। मिशन शौर्य या मोहिमेत नाव नोंदणी केल्यापासून ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात येईपर्यंत या विद्यार्थ्यांच्या मागे 2 व्यक्तिमत्व खंबीरपणे पाठीशी उभी होते आणि ते म्हणजे अविनाश देऊस्कर आणि बिमला देऊस्कर या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक। त्यांच्या आहारापासून, शारीरिक तंदुरुस्तीपासून मानसिक खंबीरता सांभाळण्यापर्यंतची सगळी आव्हानं या 2 प्रशिक्षकांनी सांभाळलेत। मी अविनाश देऊस्कर यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। इस मंच पर उपस्थित महाराष्ट्र शासन के मुख्य सचिव श्री मदान साहब, आदिवासी विकास विभाग के प्रधान सचिव मैडम श्रीमती वर्मा मैडम एंड यहाँ पर आदिवासी विकास विभाग से संबंधित और मिशन शौर्य से संबंधित जितने भी महानुभाव यहाँ उपस्थित है, इन्हें आशीष देने के लिए मैं सबका तहे दिल से धन्यवाद करता हूँ कि मुझे यहाँ पर आपके सामने 2 शब्द बोलने का अवसर दिया। इन बच्चों के साथ की जो यात्रा थी ये बहुत ही अविस्मरणीय थी, क्योंकि मैं इन्हें क्या साहस सिखाऊंगा। जिस क्षेत्र से ये आते हैं, जो इनकी जीवन शैली है, ये अपने आप में एक साहस का नमूना है। जब हमने इनसे बात की, इनके घर घर में हम जाके आए, हर कोने में महाराष्ट्र के इनके घर में जाकर इनके परिवार को समझा, इनकी मुश्किलें क्या है ज़िंदगी की वो समझी, और हमें ऐसा लगा कि एवरेस्ट चढ़ना तो ये बहुत छोटी बात है इनके लिए। जब मुझे याद है जब पहले बार इन्हें मिले थे, हमने इन्हें कहा था कि आपको थोड़ा फिजिकल फिटनेस क्या है दिखाना पड़ेगा और दौड़ के दिखाना है। मैंने उनको दौड़ने के लिए तो बोल दिया, रुकने के लिए बोले नहीं था। जो दौड़ते रहे 15 चक्कर हो गए। फिर मुझे ख्याल में आया कि कुछ गड़बड़ है। फिर मैंने उनको कहा कि ठीक है आप रुक जाइए। ये जो क्षेत्र है बाकी सभी स्पोर्ट्स से बहुत अलग है। मैं पर्वतारोहण की कुछ आपको जानकारियाँ देना चाहता हूँ, क्योंकि आपने जो फिल्म में देखा कि इन्होंने क्या किया है, ये केवल शारीरिक या प्राकृतिक रूप में देखा है आपने, पर जो सबसे बड़ी बात होती है वो मन के अंदर की जो उलझनें होती है, मन के अंदर के जो तूफान होते हैं, उनसे कैसे निपटना है। इस पूरे प्रक्रिया में भी किसी और स्पोर्ट्स की जगह पे सिलेक्शन नहीं होता, क्योंकि यहाँ पे व्यक्ति और व्यक्ति के बीच में कोई तुलना नहीं होती। यहाँ पे जो हम काम करते हैं वो निसर्ग के बीच में है, नेचर के बीच में है, और नेचर से कोई कॉम्पीट नहीं कर सकता। तो अपने आप में जो उत्कृष्ट है वो सामने आता जाता है। इसीलिए शायद हमने 203 से हम 11 पर पहुँचे हैं, और जो लोग नहीं आ पाए वो ऐसा नहीं कि वो एवरेस्ट के काबिल नहीं थे, उन्हें थोड़ा और समय की ज़रूरत थी शायद, या उनकी जो शारीरिक एक कुल रचना है उसको और सपोर्ट की ज़रूरत थी। पर हर किसी में ज़िंदगी के एवरेस्ट चढ़ने की काबिलियत है। हमने इन्हें
तीन चार एस्पेक्ट्स में तैयार किया। सबसे पहले हमने इनका एंड्योरेंस लेवल क्या है देखा, क्योंकि हमारे इस फील्ड में शारीरिक क्षमता सबसे इम्पोर्टेंट होती है, पर केवल फिजिकल फिटनेस होने से काम नहीं चलता। उनके साथ साथ उन्हें वहाँ पे जो ट्रिकी सिचुएशंस है उसमें अपने आप को संतुलित रख के डिसीजंस कैसे लेना, क्योंकि जब आंधी तूफान चलता है 100 किलोमीटर की स्पीड में तूफान रहता है, वहाँ पर ऑक्सीजन की कमी रहती है, साधन की कमी रहती है और चार लोगों को बांट के उसको निभाना है। तो हमने हमेशा उन्हें ये बताया अलग अलग गेम्स के माध्यम से, ट्रेनिंग के माध्यम से, कि मेरा सक्सेस तभी है जब मेरा साथी ऊपर पहुंच जाए। तो इस तरह से इनके मन में कंपटीशन की जगह कैसे कॉम्प्लीमेंट कर सके एक दूसरे को, इस पर पूरा जोर दिया गया था। तो ये सॉफ्ट स्किल का पार्ट होता है थोड़ा। फिर इन्हें हमने दूसरे दौर में हम देखा कि इनके मन में जो डर है, जो ढलान है, जो ऊंचाई से जब नीचे देखते हैं तो गिरने का डर होता है, तो वो डर दूर करना ज़रूरी था। थोड़ा डर रहना ज़रूरी है, तभी अलर्ट रहते हैं, पर उससे हताश ना हो इस तरह से। तो हमने बोनगिर में जो रॉक्स है वहाँ पर हैदराबाद में, वहाँ पर 600 फीट पे हमने इनको ट्रेनिंग दिया, जहाँ पर चढ़ना उतरना, और वो धीरे धीरे इनकी आंखों से 600 फीट की गहराई मतलब कुछ उनको लगता ही नहीं था। उसके बाद हमें उन्हें लेके गए दार्जिलिंग, जहाँ पर हमारा जो मकसद था इनकी शारीरिक क्षमता क्या है, क्योंकि हर व्यक्ति अति ऊंचाई पर जब जाता है तो उसका शरीर उस वातावरण के साथ अनुकूल नहीं हो पाता। उसे हमने ट्रेनिंग के दौरान देखा, समझा, और जो लोग फिट थे उसमें से मेडिकली उन लोगों को हमने नेक्स्ट लेवल पे लेके गए। ऐसे ही हमने उनको एडवांस माउंटेनिंग कोर्स में 19,750 फीट के एक लाकोगांग नाम का पीक है, माउंटेन है, उस पर विंटर्स में दिसंबर के महीने में हमने उन्हें ट्रेनिंग के लिए भेजा था। आपने देखा था फिल्म में। और वहाँ पे हमने देखा कि इनका आइस क्राफ्ट रेस्क्यू, ताकि कोई गिर जाए, हताश हो जाए, आंधी तूफान में फंस जाए, तो उसे पता है कि मुझे शांत रह के कैसे काम करना है। और इनका सारा जो काम था इसके बाद में टीम वर्क पे चला गया। जो इंडिविजुअल पहले एक्सेलेंस था वो टीम वर्क पे चला गया। और लास्ट फेज में जब दार्जिलिंग, हमने लेह लद्दाख में जो ट्रेनिंग किया, उसमें हमने एवरेस्ट की जो एक तरह से सिमुलेट किया था। वहाँ पे जो एक मौसम का रहता है कि -30 डिग्री -35 डिग्री टेम्परेचर होता है, तो हमने जनवरी के महीने में लद्दाख में 15,000 फीट पे इन्हें टेंट में रखा एक हफ्ता। और जब एक हफ्ता -30 डिग्री टेम्परेचर में कोई हीटर नहीं आपके पास में, कोई गर्म पानी का व्यवस्था जानबूझ के नहीं दी गई थी उन्हें, और कैसे वो उस मुश्किलात में अपने आप को वहाँ पर रह पाते हैं, क्योंकि पहाड़ में कोई नकली नहीं रह सकता। थोड़ा भी तकलीफ होने से हेडेक होता है, वॉमिटिंग होता है, और वो चल नहीं पाता, डल हो जाता है। तो ये एक सिम्टम्स उनके दिख जाते हैं। और मैं मतलब बड़ी मुझे खुशी है कि जिस तरीके से इन बच्चों ने काम किया, उन्होंने हमारे लिए बहुत चुनौती कर दी थी कि हम किसको चुने और किसको नहीं चुने। पर उसमें हमने कई दायरों में उनको देखा, और एक 11 लोगों की टीम अभी हमारी फाइनल निकल रही है। हम यहाँ से जाएंगे, पहले नेपाल जाएंगे, वहाँ से हम लोग ल्हासा जाएंगे। ल्हासा के बाद हम लोग एवरेस्ट बेस कैंप जो 16,700 फीट पे है, वहाँ पर करीब 4 दिन हमें लगेंगे वहाँ पहुँचने के लिए। वहाँ पर करीब 4-5 दिन हम लोग बेस कैंप में रुक के एक्लेमेटाइज हो गए, उनकी बॉडी फिर से यूज टू हो जाएगी वहाँ पर। और फिर एवरेस्ट के समिट पहुँचने के लिए बीच में करीब 5 पड़ाव लगेंगे, और हर पड़ाव के बीच में करीब 1,500 से 2,000 फीट का डिस्टेंस होता है एलिवेशन का। और उसकी डिफ़िकल्टी उसके टेरेन पे डिपेंड करती है। 21,000 फीट के बाद में एक तरह से हम उसको कहते हैं कि बहुत ज़्यादा क्रिटिकल एरिया होता है वो। तो वहाँ पर जिस तरह से मैन्यूवरिंग करना है, जिस तरह से इक्विपमेंट का इस्तेमाल करना है, ऑक्सीजन 23,000 फीट के बाद में इन्हें आर्टिफिशियल ऑक्सीजन दिया जाएगा। तो वहाँ पर इनकी भौतिक क्षमता भी हमने देखी है कि वो उस ऑक्सीजन को किस तरह से हैंडल कर पाएंगे, अपने आप को, अपने रिसोर्सेज का प्लानिंग कैसे कर पाएंगे। क्योंकि माउंटेनियरिंग में सबसे इंपॉर्टेंट होता है कि द पॉइंट ऑफ सेफ रिटर्न। हर व्यक्ति को ये जजमेंट आना ज़रूरी है कि मुझे कहाँ से लौट के आना है। पहाड़ तो वही रहेंगे, हम दोबारा जा सकते हैं। और हमारा जो डिपार्टमेंट की तरफ से जो हमें एक तरह से बहुत बढ़िया तरीके से जो गाइडेंस मिला है, उसमें हमेशा एक बात को ख्याल किया गया है कि सेफ्टी फर्स्ट। हर छोटी छोटी बातों का, इनकी ज़रूरतों का ख्याल करते हुए, इनका फिजिकल, इमोशनल, सोशल एस्पेक्ट देखते हुए हमने इन्हें ग्रूमिंग करने की कोशिश की है। पिछले साल का अनुभव जो था, जिसके चलते हम लोग काफ़ी, हमें विश्वास है इन बच्चों के ऊपर। और मैं यहाँ पर आप सभी के माध्यम से और इस मंच के माध्यम से इन बच्चों को भी, हमारे भी आशीर्वाद देता हूँ, और ये सफलतापूर्वक चढ़ के आए। हम लोग हमेशा कहते हैं कि विश यू हैप्पी क्लाइंबिंग एंड सेफ रिटर्न। आज मिशन शौर्य
2019च्या शुभाशीर्वाद सोहळ्यात उपस्थित झाल्यावर या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा प्रशिक्षणाचा प्रवास आठवत असेल आणि त्यांच्याकडे अनुभवांची शिदोरी असेल आणि म्हणूनच प्रातिनिधिक स्वरूपात आपण या 2 विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकणार आहोत. मनोहर हेलिम याला मी विनंती करते, त्यांनी आपले अनुभव मांडावेत. नमस्कार, माझं नाव मनोहर हेलिम. माउंट एव्हरेस्ट काय असतं हे तर अगोदर आम्हाला माहिती नव्हतं, पण मागच्या वर्षीचं मिशन शौर्य झालं त्याच्या माध्यमातून आम्हाला माउंट एव्हरेस्ट काय असतं आणि आमच्या भागातले जे आदिवासी मुलं आहेत त्यांनी जेव्हा माउंट एव्हरेस्ट क्लाइंब केलं तेव्हा आमच्यामध्येही जिद्द निर्माण झाली आणि आम्हालाही वाटलं की आम्हालाही असा चान्स मिळावा आणि नशिबाने तो आम्हाला चान्स या वर्षी मिळाला. आमचं सिलेक्शन शाळेमधून झालं आणि वर्धा येथे ज्ञान भारती स्किल डेव्हलपमेंटमध्ये आमचा 5 दिवसाचा पहिला कॅम्प झाला. तिथे आम्हाला माउंट एव्हरेस्टबद्दल सर्व माहिती दिली. माउंट एव्हरेस्ट काय असतं आणि ते कशा प्रकारचे क्लाइंब केलं जातं. आमच्या मनात जी भीती होती वरती चढण्याची, वरती गेल्यावर आपल्याला भीती वाटते, ती ज्ञान भारती स्किल डेव्हलपमेंटमध्ये पूर्ण आमच्यामधली भीती काढण्यात आली आणि आम्हाला त्यानंतर आमचं सिलेक्शन झालं. भुवनगिरी ते रॉक क्लाइम्बिंग, स्पेशली रॉक क्लाइम्बिंगसाठी आमचं सिलेक्शन झालं. माउंट एव्हरेस्टवर नुसता बर्फ नाही तर रॉक क्लाइम्बिंगसुद्धा करावी लागते. त्याच्यामुळे तिथं स्पेशली रॉक क्लाइम्बिंगचा 5 दिवस कोर्स झाला. त्यानंतर आमचं सिलेक्शन दार्जिलिंग येथे बेसिक ट्रेनिंगसाठी झालं. बेसिकमध्ये जे स्पेशली माउंटेनिअरिंगमध्ये बेसिक नॉलेज राहतं ते दिलं जातं. तर त्यामध्ये आम्ही बेसिक नॉलेज, जे इक्विपमेंट्स कसे लावायचे, त्यानंतर चढाई कशी करायची, त्या टेम्परेचरमध्ये राहायचं कसं, ते सर्व शिकवण्यात आलं आणि आमच्यामध्ये जी म्हणजे स्किल किती आहे ती पूर्ण आमचं मानसिक आणि फिजिकली फिट पूर्ण आमचं तिथं बघण्यात आलं. त्यानंतर तिथून सिलेक्शन झाल्यानंतर आम्हाला ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी सिक्कीममध्ये पाठवण्यात आलं. बेसिकमध्ये तर जे इन्स्ट्रक्टर लोक राहतात ते सर्व रोप फिक्सिंग वगैरे सर्व करतात आणि त्यांच्या भरोशावर आपल्याला ट्रेनिंग देत असतात, परंतु ॲडव्हान्समध्ये स्वतः आपल्याला करायचं राहतं. त्याच्यामुळे पूर्ण टीम वर्क राहतो आणि पूर्ण टीम जर कोणते निर्णय घ्यायचे असतील तर पूर्ण टीम मिळून निर्णय. आणि आम्ही ॲडव्हान्स ट्रेनिंगही केलं आणि एक मोहीमही केली, ती लाखो कांगे पीक समिट केलं. 19,745 फीटाचं ते पीक ते आत्तापर्यंत फक्त 2 टीमने समिट केलेलं होतं आणि आमची 3री टीम होती. आत्तापर्यंत ते पीक 3-4 टीममध्ये जे क्लाइंबर राहतात ते, परंतु आमच्या टीममध्ये एकूण 25 विद्यार्थी होते आणि 25 विद्यार्थ्यांनी ते पीक सबमिट केलं ते एकत्र. त्यानंतर आमचं ट्रेनिंग ॲडव्हान्स झालं आणि आम्हाला लेह लडाखसाठी आमचं निवड झाली. लेह लडाख हे भारतातील सर्वात थंड हवेचे ठिकाण आहे आणि तिथं 30-35 डिग्री सेल्सिअसमध्ये राहावं लागतं. तर एव्हरेस्टमध्ये आपण गेल्यावर आपल्याला कसं राहायचं आहे ते आम्हाला लेह लडाखसाठी तिथं ट्रेनिंग देण्यात आलं की इतक्या थंडीमध्ये आपण लवकरात लवकर इक्विपमेंट्स कसे घालू शकतो, कारण जास्त वेळ जर आपण ते इक्विपमेंट्स घालवलं तर आपण पूर्ण थंडीने हे होऊन जातो. जेवढं आपण चालत राहिलो तेवढं आपलं शरीर गरम राहतं. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण इक्विपमेंट्स वापरून आणि क्लाइंब करत राहायचं ते. आणि स्पेशली रात्रीचं ट्रॅकिंग जेव्हा आपण समिटला जातो तेव्हा रात्री निघावं लागतं, कारण रात्रीचं मोसम हे चांगलं राहतं आणि तेव्हा त्याच्यामुळे रात्रीचं ट्रेनिंग देण्यात आलं की रात्री कसं चालायचं, आपल्या टीमसोबत कसं चालायचं, त्यांच्यातील डिस्टन्स किती ठेवायचं आणि प्रत्येक गोष्टीसाठी कुणीतरी राहतंच, एक गुरु राहतो. तसंच आमचा गुरु विमला मॅम, त्यांनी प्रत्येक क्षणाला आम्हाला आपल्या आईसारखं सांभाळलं आणि प्रत्येक सिच्युएशन आमचं मानसिक असो शारीरिक पूर्ण आम्हाला समजावून सांगितलं कसं राहायचं कसं काय. पूर्ण त्यांना त्या मॅडमसोबत असल्यावर कधी आईची घरची आठवण आलीच नाही. आणि आमचं आता एव्हरेस्टसाठी सिलेक्शन झालं आहे. सर्व आमची टीम तयार आहे. मी पूर्ण माझ्या टीमच्या वतीने आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आम्हाला एव्हरेस्टवर जाण्याची संधी दिल्याबद्दल. आणि आम्ही एव्हरेस्ट नक्की क्लाइंब करू आणि भारतात पुन्हा वापस सेफ्टी. थँक्यू.
त्यांच्या आत्मविश्वासासाठी आणखी थोड्या टाळ्या व्हायला पाहिजेत. त्यानंतर सुषमा मोरे हिला विनंती करते, तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, माझं नाव सुषमा वासुदेव मोरे. मी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कापरा येथून आली आहे. मी पांढरकवडा प्रकल्पातील आहे आणि अमरावती विभाग. आधी तर मला सुद्धा म्हणजे काही कल्पनाच नव्हती की माउंट एव्हरेस्ट असते काय आणि हे मिशन शौर्य वगैरे काय काहीच नाही. पण जेव्हा मागच्या वर्षी म्हणजे मिशन शौर्य 1 झालं आणि आदिवासी विभाग डिपार्टमेंटचे 5 विद्यार्थी चढले, तेव्हा मला पण वाटलं का नाही बा आपण सुद्धा काहीतरी करावं. आणि जेव्हा म्हणजे पहिल्यांदा शाळेत माहिती झाली म्हणजे माउंट एव्हरेस्टसाठी सिलेक्शनसाठी नावं वगैरे देण्यात आली, तेव्हा मी पण म्हटलं आपण पण करून बघा, आपण पण जाऊन बघा. आणि मी ट्रेनिंगसाठी नाव दिलं. आम्ही जेव्हा दार्जिलिंगला गेले तेव्हा आम्ही पहिल्यांदा बर्फ बघितला. बर्फ बघितल्यानंतर इतकी खुशी झाली म्हणजे कधी बघितलंच नव्हतं. आणि जेव्हा लेह लडाखला गेले तेव्हा पहिल्यांदा विमानात बसले. म्हणजे या ट्रेनिंगमध्ये आम्ही अशा गोष्टी केल्या जे कधी कल्पना पण केली नव्हती आणि कधी विचार पण नाही केला होता का नाही आपण हे करू शकू बा. आणि म्हणजे मी स्पेशली थँक्यू म्हणणार का म्हणजे आदिवासी विकास डिपार्टमेंटला आणि अविनाश सर, बिमला मॅम ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलं. आणि एवढं म्हणजे आदिवासी विकास डिपार्टमेंटने एवढं हे काढलं, मिशन काढलं. सपोज त्यांनी काढलं नसतं तर आम्हाला काही माहिती झालं नसतं आणि आम्ही इथपर्यंत कधी पोचलो पण नसतं. याच्यामध्ये मिशन म्हणजे माउंट एव्हरेस्ट म्हणजे काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि घरच्यांना सांगितलं अविनाश सरांनी की म्हणजे आम्ही चालले, पण आमच्या आईबाबांना तर काही माहिती नाही. आम्हाला सध्या माहिती झालं आहे की काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, पण आमच्या घरच्यांना तर काहीच नाही माहीत का काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तिथे काय होऊ शकते. याबद्दल सर्व माहिती अविनाश सरांनी स्पेशली सगळ्यांच्या घरी जाऊ दिली. त्याच्याबद्दल पण मी अविनाश सरांचे धन्यवाद करते. आणि पुन्हा एकदा आदिवासी विकास डिपार्टमेंटचे धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला हा चान्स दिला. थँक्यू. इतक्या गोड आवाजाची मुलगी जगातलं सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी जाणार आहे, यावर कुणाचा विश्वास बसेल. मिशन शौर्य 2019 या मोहिमेसाठी निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्याबरोबर माननीय श्री UPS मदान, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य हे उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर बसलेले माझे सहकारी श्रीमती मनीषा वर्मा, दोन्ही अत्यंत केपेबल आणि गुणवान परिरक्षक, आपले 11 अत्यंत धाडसी, धैर्यवान आणि जिद्दी असे युवा मुले आणि मुलगी, त्यांची टीम, मंत्रालयातील माझे इतर सहकारी आणि बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी माझ्या आदिवासी विभागाच्या सचिव आणि त्यांचे जी टीम आहे त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी हे अतिशय आगळा वेगळा उपक्रम जे सुरू केला गेल्या वर्षी, शौर्य तिथे टीम पाठवून 5 लोकांची जी टीम पाठवली यशस्वीपणे ते परत आले, एक मोठा इतिहास घडला. आणि त्या यशावरून आता पुढे 11 लोकांची ही जी टीम आज जात आहे, अत्यंत मोठी कामगिरी आहेत. ही जी 11 लोकांची जी टीम, मुलाची आणि मुलीची टीम जी तयार झालेली आहे, त्याचा प्रोसेस कसा होता त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. ते किती ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग देण्यात आली, कसे कठीण परीक्षेमधून ते इथपर्यंत आले आणि आता ते तयार आहेत, सज्ज आहेत मोठे आव्हान पेलण्यासाठी. त्यांची ट्रेनिंग अतिशय शिस्तबद्ध प्रकारे झालेली आहे. अतिशय डिफिकल्ट, अवघड होती, पण तरी त्यांनी एक जिद्द दाखवून कष्टाने त्यांचे एक हा काम करायचं आहे अशा प्रकारच्या डिटर्मिनेशन दाखवून ते इथपर्यंत आलेले आहे. जनरली कुठल्याही खेळामध्ये जेव्हा एक खेळाडू पुढे जातो तर सुरुवातीला
कुठल्या तरी शाळे किंवा कॉलेज किंवा जिल्हा पातळीवर, मग राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि मग जग पातळी किंवा ऑलिम्पिकमध्ये तो भाग घेतो. आणि इथे हे लहान मुले सरळ एव्हरेस्टला आव्हान देत आहे. याच्यावरून यांचा आत्मविश्वास, डिटर्मिनेशन हे समोर येते. हे सगळं जे त्यांचा एक्सपिरियन्स होणार आहेत, तिथे जाणार आणि यशस्वी होऊन परत येणार, त्याच्यात म्हणून मला काही शंका नाही. त्याच्याने त्यांचा एक जीवनात फार मोठा बदल येईल. जीवनामध्ये आपण रुटीनमध्ये अत्यंत कामं करतो इतरासारखं, पण हा जे त्यांनी हे जे कार्यक्रम हाती घेतलेला आहे, हे जे एक मोठा त्यांनी बिडा उचललेला आहे, हा एक वेगळाच उदाहरण आहे. याचा एक्सपिरियन्स, अशा प्रकारचा एक्सपिरियन्स हे सर्वांना मिळत नाही. हे अगदी फॉर्च्युनेट आहेत की त्यांना अशा प्रकारचा एक वेगळा अनुभव प्राप्त होत आहे, ज्यावरून त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा चॅलेंज फेस करताना कुठलीही अडचण येणार नाही. मला फार आश्चर्य वाटते की हे 1.5 ते पावणे 2 मीटर उंचीचे हे जे मुलं मुली आहेत, ते 8,800 मीटर उंचीचे एव्हरेस्टला आव्हान द्यायला गेले. तुम्ही हे जे सर्व करणार, तुमची ही कामगिरी हे इतरांसाठी रोल मॉडेल होणार आहे. तुमच्या प्रकारे तुमचे इतर मित्रमंडळी असेल, तुमच्या क्षेत्रामध्ये राहणारे इतर लोक असतील, त्या सर्वांना हे बघून, तुमचं यश बघून त्यांना पण चांगला वाटेल की हे जे 15-20 वर्षाचे मुले आणि मुली अशा प्रकारचं काम करू शकतात, तर बाकीचे लोक का करू शकत नाही. आणि कुठल्या कठीण अवस्थेमधून त्यांनी हे जे काम करून दाखवलेलं आहे ते फार अभिनंदनीय आहे. तुम्ही जे ह्या मोठ्या कामासाठी जात आहात, तुमच्या आईवडिलाचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे. महाराष्ट्र राज्याचे शासन आणि राज्याचे सर्व 12 कोटी जनता, त्यांच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत आणि ईश्वर तुमच्या पाठीशी आहे. तर तुम्ही हा यश घ्या, सक्सेसफुल व्हा आणि परत या, अशी माझी शुभेच्छा त्यांना. आणि ईश्वरलाही मी विनंती करेन, ईश्वरला प्रार्थना की यांना प्रत्येक पावलावर त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या पाठीवर हात ठेवा, त्यांची मदत करा आणि त्यांना यश मिळवण्यामध्ये सहकार्य करा. आता या कार्यामध्ये त्यांचे जे कोचेस, मेंटर्स आहेत, त्यांचाही मी आभार मानतो. त्यांनी यांना अशा कामासाठी तयार केलेलं आहे. परत आल्यावरती तुम्ही तुमच्या कम्युनिटीमध्ये याचा जे प्रसार आहे तेही केला पाहिजे. कारण एक माणूस एक काम करतो, त्यांनी पुढे स्प्रेड केला त्याला, तर बाकीचेही लोक अशा प्रकारचं काम करायला त्यांना एक उत्साह मिळतो, प्रेरणा मिळतो. तर तेही काम तुम्ही केला पाहिजे. मला माहिती आहे की हे तुम्ही केल्यावर सगळ्यांना, तुमच्या कम्युनिटीला, तुमच्या कुटुंबाला आणि सर्व राज्याला एक अभिमान वाटेल. या आदिवासी विकास विभागाने याच्या व्यतिरिक्तही जे काही उपक्रम केलेले आहेत, आश्रमशाळाला डेव्हलप करायला, त्या ठिकाणी तिथे हेल्थ केअर किंवा एज्युकेशन फॅसिलिटी डेव्हलप करायला, त्याबद्दलही मी त्यांचा आभार मानतो. आणि या सर्व 11 मुला-मुलींना माझ्या वतीने आणि आपल्या सर्व वतीने आणि राज्याच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि लवकरात लवकर हा उपक्रम पूर्ण करून परत या, तुमची आम्ही उत्सुकतेने वाट बघत आहोत. आल्यावरती एकदा पुन्हा तुमचा सन्मान होईलच याची खात्री मला आहे. धन्यवाद.
धन्यवाद सर. तुमचे हे मार्गदर्शनपर शब्द या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगाचे ठरतील अशी खात्री आहे. मिशन शौर्य मोहिमेसाठी एका खास बोधचिन्हाचं अनावरण या ठिकाणी होईल. मी मुख्य सचिव माननीय श्री UPS मदान यांना विनंती करते त्यांनी या बोधचिन्हाचं अनावरण करावं. यानंतर ज्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट बघतोय तो म्हणजे फ्लॅग ऑफ सेरेमनी. यानंतर 7 तारखेला हे सगळे 11 आदिवासी विद्यार्थी एव्हरेस्ट मोहिमेसाठी प्रस्थान करतील. मी मदान सरांना विनंती करते त्यांनी या फ्लॅग ऑफ सेरेमनीमध्ये सन्मानचिन्ह देऊन सगळ्यांचं अभिनंदन करावं. सगळ्या 11 विद्यार्थ्यांना मी पुढे येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्या या सगळ्या आदिवासी शूर विद्यार्थ्यांसाठी व्हायला हव्या. खूप मनापासून शुभेच्छा तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी, एव्हरेस्ट मोहिमेसाठी. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जसं आदिवासी विकास विभागाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत, आपल्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत, तसं संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या विद्यार्थ्यांसाठी अनेक शुभेच्छा आलेल्या आहेत. मी विनंती करते त्या शुभेच्छांची एवी आपण बघूया. हेमलताई अतिशय कष्ट मेहनत घेते. हेमलताई मिशन शौर्य 2 या मोहिमेमध्ये नक्कीच यशस्वी होईल. आमच्या सर्व शिक्षकांकडून, क्रीडा मार्गदर्शकांकडून बेस्ट ऑफ लक. हेमलता, तुला माझ्याकडनं ह्या भावी वाटचालीस मिशन शौर्य 2 या मोहिमेसाठी माझ्याकडून तुला लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. हमारे जो प्रिंसिपल सर है, हमारे जो स्टूडेंट है, उनके दोस्त है, इन सब की तरफ से टीचर आपको बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. बंजारा समाज आणि कोलम समाज म्हणजे आपला आदिवासी समाज हे दोन्ही सुषमाला म्हणजे असं भरपूर शुभेच्छा आमच्याकडून. तर सुषमा शिखरपर्यंत पोचावं. चांगलं जाऊ दे, चांगलं येऊ दे. My warm wishes and blessings to all the 11 students of the tribal ashram. आदिवासी विकास विभागाअंतर्गत विद्यार्थी माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रस्थान करत आहेत. या सर्वांना शुभेच्छा. We the students of Government Dental College and Hospital Mumbai wish Team Mission Shauर्य 2019 all the best. All the best. एकदा आपण सगळे जे इकडे उपस्थित आहेत त्यांनी सगळ्यांनी जोरदार यांना बोलायचं आहे ऑल द बेस्ट. धन्यवाद. या सोहळ्याच्या अंतिम टप्प्यात आपण या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊया आणि केवळ एव्हरेस्ट मोहीम सर करण्यासाठीच नव्हे तर आयुष्यातलं सगळ्यात मोठं शिखर पार करण्यासाठी शुभेच्छा देऊयात. आणि अंतिमतः जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांनी लिहिलेलं एक वाक्य या विद्यार्थ्यांसाठी म्हणावंसं वाटतं. स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर, व्हॉट यू हॅव, मेक समथिंग अबाउट इट, बट नेवर बी सॅटिस्फाईड. एकदा जोरदार टाळ्यांनी या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि हा सोहळा इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते. कोणतीही मोहीम यशस्वी होण्यासाठी एकटी व्यक्ती काम करत नसते, तर आदिवासी विकास विभागाचे सगळे पदाधिकारी या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि निश्चितच तुम्ही या सोहळ्यासाठी इतक्या
आवर्जून उपस्थित राहिलात. तुम्हा सगळ्यांचेही मनापासून आभार. धन्यवाद.